मार्केट जबरदस्त पडतंय तरी सुद्धा मी एक माझा ट्रेड तुम्हाला दाखवतो आणि यामधून नेमकं काय होतं हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला दिसेल 65-70 हजाराच्या आसपास माझं प्रॉफिट सुरू आहे. हे प्रॉफिट सुरू असताना मला ट्रेड बिलकुल दाखवायचा नाही आणि त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी हाईड करतोय. जर तुम्ही माझा पोर्टफोलिओ बघितला तर या पोर्टफोलिओमध्ये बऱ्या प्रमाणात लॉस दिसतोय. सांगण्याचा मुद्दा काय आहे तर एका ठिकाणाहून प्रॉफिट येत आहे तर दुसऱ्या ठिकाणाहून लॉस. हे नेमकं प्रकरण काय आहे? तुमचा होणारा पोर्टफोलिओ मधला लॉस कसा झिरो करून टाकायचा, नील करून टाकायचा किंवा त्याच्या ऐवजी प्रॉफिट कसं कमवायचं. सिंपल भाषेत याला हेज करणं म्हणतात. हे हेज काय असतं, कसं असतं, इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मार्केटची अवस्था क्रिटिकल आहे. बरेच लोक आता फसलेत. त्या लोकांनी फसू नये म्हणून काय करायचं हे शिकवण्यासाठी खूप सारे चार्जेस घेतले जातात. पण मी आज हे तुमच्यासाठी फ्री शिकवतोय. माझी अपेक्षा काय आहे तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटला मला नॉमिनी लावावं. राहू दे नॉमिनी, व्हिडिओला लाईक तरी करू शकता, 4 चांगल्या शब्दामध्ये कमेंट करू शकता आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करू शकता. समजा मला 10 लाख रुपयांची गुंतवणूक करायची आहे. ही 10 लाख रुपयांची गुंतवणूक मी केलेली आहे, पण मला वाटतं मार्केट पडू शकतं. बरं, मार्केट किती पडू शकतं किंवा मार्केट किती वाढू शकतं याचाही अंदाज असणं गरजेचं आहे. माझ्या मताप्रमाणे 10% मार्केट वर जाऊ शकतं किंवा 10% मार्केट खाली जाऊ शकतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, मी करंट मार्केटला बिलकुल प्रेडिक्ट करत नाही आहे. मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन देत नाही आहे. मी रिक्वेस्ट करतोय तुम्ही कुठलीही गुंतवणूक करत असाल तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून करा, कारण हे फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. मला वाटतंय असं मी तुम्हाला सांगतोय. माझ्या मनामध्ये भीती असू शकते ना की भाईसाहेब मार्केट आता पडू शकतं. हां, वर किती जाणार तर 10, 20, 25, 30, 50% वर जाणार. कधी? 1 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, मला जे वाटतं ते. बट आत्ता सध्या भीती आहे ना. या निगेटिव्ह न्यूजला काउंटर करण्यासाठी मला वाटतं जो डाऊन मूव्ह येऊ शकतो 10%चा, तर त्याला कसं मी पुढे हेज करणार तर त्याबद्दल मला आता बोलायचं आहे. मला वाटतं मार्केट आहे 30,000च्या लेवलवर. 30,000चा निफ्टी जर 10% क्रॅश झाला तर, डाऊनसाईड मूव्ह आली तर किती पॉईंटची मुवमेंट येणार तर ती मुवमेंट असेल 3,000 पॉईंटची. पण जर समजा मार्केट 10% वर गेलं तर किती पॉईंटनी वर जाईल तो? अगदी बरोबर आहे, 3,000 पॉईंटनी वर जाणार आहे. हे बेसिक झालं. आता थोडंसं ॲडव्हान्समध्ये येऊयात. बरं, 3,000 पॉईंटनी जर मुवमेंट आली किंवा 10%ची मुवमेंट आली तर माझ्या 10 लाख रुपयाच्या गुंतवणुकीला किती प्रॉफिट होणार किंवा किती लॉस होणार हे समजून घेणं गरजेचं आहे. समजा जर मला प्रॉफिट झालं तर 1 लाख रुपयांचं प्रॉफिट होऊ शकतं. जर समजा 10% लॉस झाला तर 1 लाख रुपयांचा लॉस होऊ शकतो. जसं मला इथं 10% प्रॉफिट किंवा लॉस दिसतोय तर यामधल्या काही अमाऊंटची आपण रिस्क घेऊ शकतो ना. समजा 1 लाख रुपये मला प्रॉफिट होणार आहे, पण जर लॉस झाला तर काय? मग एक सर्टन अमाऊंट डोक्यात ठेवायची. किती अमाऊंट असेल? मॅक्सिमम 3%. 3%पेक्षा जास्त मोठी मी रिस्क घेणार नाही. बरं, 10 लाखाच्या 3% किती अमाऊंट झाली तर ती अमाऊंट होईल 30,000 रुपयांची मी रिस्क घेणार आहे. याच्यावर रिस्क घेणार नाही. मी थोडंसं तुम्हाला पाहिजे तर इथं एक्सप्लेन करून सांगतोय बरं का. समजा 1 लाख रुपये मी कमवणार आहे. या 1 लाख रुपयांच्या कमाईवर मी किती रुपयांची रिस्क घेऊ शकतो तर 30,000 रुपयांची. म्हणजे 3% मी रिस्क घेतोय. आता यात काय होतं बघा, मार्केट खाली पडलं, ही जी माझी गुंतवणूक आहे ही मला प्रॉफिट देणार. याला हेज म्हणतात. ही हेज पोझिशन मला प्रॉफिट देणार आहे. पण जो माझा पोर्टफोलिओ आहे, जी माझी गुंतवणूक आहे लॉंग टर्मसाठी, ती गुंतवणूक मला देणार आहे लॉस. म्हणजे या हेजमधून मला प्रॉफिट मिळेल आणि इथं मला लॉस मिळेल. ते कुठं ना कुठं तरी बॅलन्स होऊन जाईल आणि मी वाचणार आहे. हे सिंपल लॉजिक इथंपर्यंत तुम्हाला कळालं. मग या केसमध्ये मी टोटल कवर 3%चा घेतोय किंवा माझ्या पोझिशनला इन्शुरन्स मी 3%चा घेतोय. म्हणजे 30,000 रुपये. इन्शुरन्स कसा परफॉर्म करतो समजून घ्या. एखाद्या व्यक्तीने 1 कोटीचा लाईफ कव्हर घेतला. आता 1 कोटीच्या लाईफ कव्हरला त्याला काय मिळतं? डेथ झाली तरच 1 कोटी. इथं जर मी 30,000 रुपये गुंतवणूक करतोय तर मी काय करणार तर एक ऑप्शन स्ट्राईक निवडणार. समजा मार्केट वर जाणार आहे म्हणून मी माझ्या पोझिशनला हेज करतोय तर मला कॉल बाय करावा लागेल, दॅट इज कॉल्ड सी.
जर समजा मार्केट डाऊन जात आहे, खाली जात आहे, तर मला PE बाय करावा लागतो. मग इथं सुद्धा मला पुट बाय करायचं आहे. हा पुट कोणाचा बाय करणार? मार्केट करंट कुठं आहे तर 30,000ला आहे. म्हणून मी काय करेन, ऑप्शनचा स्ट्राईक निवडताना 30,000चा PE बाय करेन. म्हणजे मार्केट खाली जाणार आहे म्हणून पुट बाय केला जातो. याचा स्ट्राईक प्राईस काय असेल? एक एक्झाम्पल पकडतो बरं का. मी कुठल्याही प्रकारे जगावेगळं रॉकेट सायन्स लावत बसणार नाही. जेवढी स्ट्राईक प्राईस लांबची घेऊन जाल तेवढा तुम्हाला स्वस्त तो मिळणार आहे. आपण इमॅजिन करूया याची स्ट्राईक प्राईस 20 रुपीज आहे. 20 रुपयाचा प्रीमियम सध्या त्याचा चालू आहे. आता मंथ एंडला जर गेलात किंवा पुढच्या मंथ एंडला गेलात तर तो लांब लांब जेवढ्या जाणार तेवढा तो मोठा होत जाणार प्रीमियम. समजा 70, 80, 90, 100 रुपयांचं प्रीमियम तुम्ही बाय करू शकता. आता मी एक एक्झाम्पल 20 रुपये पकडतोय कारण एक माझा ट्रेड आता होता तो ऑलमोस्ट 17-18 रुपयांचा प्रीमियमचा होता. त्यामध्ये थोडंसं प्रॉफिट पण आपण बुक केलंय म्हणून मी जाणून बुजून 20 रुपयाची स्ट्राईक प्राईस पकडतोय. जर समजा 20 रुपये प्रमाणे 65 क्वांटिटी तुम्ही बाय करणार असाल तर साईन दोन्ही 1300 रुपयांच्या आसपास वगैरे एक गुंतवणूक होणार आहे. पण आपल्याला गुंतवणूक करायची आहे 30,000 रुपये. जर तुम्ही डिवाइड केलं 30,000ला या अमाऊंटने तर तुम्हाला मिळेल 29,900 रुपयांची मला गुंतवणूक करावी लागेल. यासाठी टोटल क्वांटिटी किती बाय कराव्या लागतील तर 1495 क्वांटिटी तुम्हाला बाय करावे लागतील. म्हणजे टोटल लॉट किती झाले? 23 लॉट मला बाय करावे लागतील. ओव्हरऑल काय तर माझी 30,000 रुपयांची गुंतवणूक यामध्ये झाली. आणि दिस इज प्युअरली ऑल अबाउट हेज. आता यामध्ये वेगवेगळ्या गेम होऊ शकतात. काय गेम होऊ शकतात? समजा जसं आपल्याला वाटलं की मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे. काय झालं मार्केटमध्ये? 10% मार्केट क्रॅश झालं. म्हणजे किती पॉईंटनी तर 3,000 पॉईंटनी मार्केट खाली पडलं. याचा अर्थ तुमचा 1,00,000 रुपयांचा लॉस होत असणार आहे. कुठे? ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये. पण आपण जो हेज बाय केला ना, किती क्वांटिटी बाय केल्या? जवळपास 1495 क्वांटिटी बाय केल्या ॲट द रेट ऑफ 20 रुपीज. म्हणजे आता जी आपण त्यामध्ये 30,000 रुपयांची आपण राऊंड फिगरच पकडून चालू जाणून बुजून 30,000 रुपये यामध्ये लावलेले होते आपण. पण जेव्हा तो प्रीमियम 20 रुपीजचा होता आणि 3,000 पॉईंटनी मार्केट खाली आलं त्या वेळेला डेल्टा 1 असेल. पण मी जाणून बुजून पकडतोय तो ॲट द मनी असणार आहे आणि नंतर इन द मनी येणार आहे. पण आपण इमॅजिन करू 0.5 असेल. मग त्यामुळे काय होणार? माझा प्रीमियम 1,500 रुपयांनी वाढणार. मी बेअर मिनिमम पकडतोय म्हणजे टोटल प्रीमियम 1,520 रुपये झाला. जर समजा 1,520 रुपयाची व्हॅल्यू किती झाली? 1,520 झाली. इंटू 1495 क्वांटिटी जर केलात तर याचं उत्तर येईल 22,72,400 रुपये. म्हणजे माझ्या 30,000ची व्हॅल्यू झाली 22,00,000 रुपये. इमॅजिन करा एवढी मोठी आग लागू शकते. मग आपण इमॅजिन करूया 500-700 पॉईंटनी मार्केट घसरलं तरी सुद्धा हा 520 गुणिले 1495. जस्ट इमॅजिन, कॅल्क्युलेट करा. जर आपण मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तरी सुद्धा 7,77,400 समथिंग याचं उत्तर येईल. 7,00,000 रुपये. 100 रुपयांनी वगैरे जर खाली आला तर तो याच्यापेक्षा 5 पटीने खाली येणार आहे. सो 1-1.5 लाख रुपये तुम्हाला यामध्ये समवेअर अराउंड प्रॉफिट होऊ शकतं. दिस इज कॉल्ड हेज पोझिशन. जर तुम्हाला मार्केटमध्ये रिस्क वाटत असेल तर डोळे झाकून हेज बाय करा. हे 1.5 लाख रुपीज हे काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. पण जर हे प्रॉफिट झालंच नाही, काय झालं? आपला लॉस झाला. एकदा, दुसऱ्यांदा काय झाला? लॉस झाला. तिसऱ्यांदा काय होणार? लॉस होणार. भाई एवढं घाण नशीब आहे. फक्त एकदाच मला काय झालं? प्रॉफिट झालं. बरं प्रॉफिट किती वेळेला? एकच वेळेला. बरं लॉस किती होणार आहे? 30,000 30,000 30,000 90,000 रुपये साहेब लॉसच झाला. 3 वेळेला प्रेडिक्शन चुकलं आणि हा मी प्रीमियम 0 होण्यापर्यंतची वाट बघायचं म्हणतोय. 0 गेले पैसे, बुडाले. पण प्रॉफिट होणार. किती होणार? 400-500 पॉईंटची जरी मार्केट निफ्टीमध्ये मुवमेंट आली ना साहेब, इथं तुमचं प्रॉफिट 7,00,000 रुपये, 5,00,000 रुपये, 3,00,000 रुपये. अजून काय पाहिजे? जस्ट इमॅजिन 3,00,000 रुपये प्रॉफिट झालं.
3 लाख कुठे आणि 90,000 कुठे? एंड ऑफ द डे सगळे चार्जेस हे ते फालतूपणा सगळा गेला आणि 2 लाख रुपये जर माझ्या खिशात राहत असतील, माझा पोर्टफोलिओ लॉसमध्ये जाणारा हेज होऊन जर चांगले प्रॉफिट्स खिशात राहत असतील तर अजून काय हवंय? हेच करणं अपेक्षित आहे. आय होप की कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. तुमचे काही डाऊट असतील प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. नॉमिनी लावायचं राहू दे. या व्हिडिओला लाईक करून शेअर करा लोकांपर्यंत. 4 पैसे त्यांचेही वाचतील आणि 4 पैसे बनतील सुद्धा. सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.